नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 8वीच्या नवीन भाग्यश्री या मराठी पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ संगणक ऋषी डॉक्टर विजय भटकर या पाठाचे वाचन करणार आहोत. लेसन रीडिंग करणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. मुलांनो, या पाठावरील प्रश्नोत्तरे व अभ्यासक्रम सोडविल्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यात तुम्हाला अधिक प्रश्न हे पाहायला मिळतील. तर सुरुवातीस पाहूया कवींचा परिचय. प्राध्यापक रमेश पुरुषोत्तम सप्रे, गोमंतकीय साहित्यिक, निवृत्त प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ, प्रवचनकार, समुपदेशक म्हणून सुपरिचित, वेदवाङ्मय, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत व संत साहित्याचे अभ्यासक. विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रबोधन वर्गातून मार्गदर्शन. ही मुलं पण आपलीच. सूत्र शिक्षणाची, संस्कार स्पंदन यासारखी शिक्षण व अध्यात्म या विषयावरील अनेक पुस्तके प्रकाशित. मुलांनो, या व्हिडिओत आपण पाठ वाचनाबरोबरच त्यावरील एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरणही पाहणार आहोत. तर आता लेसन रीडिंग व त्याचे स्पष्टीकरणास सुरुवात करूया. पाठ 5वा संगणक ऋषी डॉक्टर विजय भटकर. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा अर्थ आपल्याला माहीत असतो. सर्वच मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, पण लहानपणी दिसून येणाऱ्या गुणांप्रमाणे पुढच्या जीवनाचा प्रवास मात्र फारच थोड्या मुलांचा दिसून येतो. कारण खूपशी मुलं लहानपणी खूप हुशार असतात, पण त्यांचे नंतर प्रयत्न कमी पडतात किंवा काही अडीअडचणींमुळे ते पुढे यशस्वी होऊ शकत नाही. छोटा विजय असाच एक धडपड्या पण हुशार मुलगा. बालवयात त्याचे खेळ म्हणजे दिसेल ती वस्तू हातात घेऊन नीट न्याहाळायची, म्हणजे ऑब्झर्व करायची. त्या वस्तूची रचना कशी आहे, तिचं कार्य कसं असतं याबद्दलचं कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नसे. म्हणजे ते कसं फंक्शन करतं ते तो शोधून काढत असे. मग ती वस्तू उघडायची, तिचे भाग सुटे करायचे आणि पुन्हा नीट जोडून ती वस्तू पहिल्यासारखी करायची. अशा वस्तूत खेळणी, घड्याळं एवढंच काय, पण त्यावेळचे रेडिओसुद्धा असत. पुढे यातून वस्तूंची दुरुस्ती सुरू झाली. तो सर्वच वस्तू उघडून आतले पार्ट्स बघायचा, तो कसे फंक्शन करतात ते पार्ट्स त्याचं ऑब्झर्व करायचा आणि पुन्हा ती वस्तू होती तशी पुन्हा जोडून ठेवायचा. शेजारी पाजारी मोडलेले रेडिओ विजयकडे आणून देत नि तो तासनतास बसून ते दुरुस्तही करून देत असे. शेजारचे लोक रेडिओ वगैरे बिघडले की त्याच्याकडे आणून देत असे व तो तासनतास बसून तो रेडिओ दुरुस्त करून देत असे, म्हणजेच रिपेअर करून देत असे. यासाठी लागणारे स्क्रूड्रायव्हर, पाने, बारीक स्क्रू, खिळे, चकत्या अशा छोट्या मोठ्या अनेक वस्तू घरात सगळीकडे विखुरलेल्या असत. यावर उपाय म्हणून वडिलांनी घरातला एक कोपरा विजयला या कामासाठी दिला. तिथे साऱ्या वस्तू एकत्र ठेवून त्याला नाव दिलं दुरुस्ती कोपरा. म्हणजे त्याच्या वडिलांनी एक कोपराच त्याला दिला व तिथे बसून तू काम कर, कारण तुझ्या वस्तू जिकडे तिकडे पडलेल्या असतात. व त्या कॉर्नरला कोपऱ्याला नाव दिलं दुरुस्ती कोपरा. अभ्यासाचं म्हणाल तर त्यातही त्याचा क्रमांक वर्गात सर्वात वरचा असे. वर्गातही तो पहिला क्रमांकाने पास होईल. घरी श्रीमंती नव्हती, पण शिकण्यासाठी सर्व साधनांनी संधी उपलब्ध करून दिली जायची. ज्ञान मिळवण्याची एवढी तळमळ की घरात वीज नसेल तेव्हा रस्त्यावरच्या विजेच्या दिव्याखाली नाहीतर घरी कंदिलाच्या प्रकाशात विजय सतत अभ्यास करताना दिसायचा. कधी लाईट नसली तर तो स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात किंवा कंदिलाच्या म्हणजे लॅम्पच्या प्रकाशात अभ्यास करत असताना दिसायचा. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात असलेले मुरंबा हे विजयचं जन्मगाव. त्याचं पूर्ण नाव विजय पांडुरंग भटकर. त्याचं शालेय शिक्षण गावाजवळच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून झालं. त्यानं उच्च शिक्षणासाठी अपेक्षेप्रमाणे अभियांत्रिकी शाखेची निवड केली. म्हणजे उच्च शिक्षण त्याने इंजिनिअरिंग घेतलं. पण पुढे इलेक्ट्रॉनिक्स ही शाखा अनेकांच्या मताविरुद्ध निवडली. त्यानं दिल्ली येथील प्रख्यात
IIT शिक्षण संस्थेतून PhD पदवी संपादन केली. आता विजय पोरसवदा विद्यार्थी राहिला नाही, तर सर्वजण त्याला आदराने डॉक्टर विजय भटकर म्हणू लागले. डॉक्टर विजय भटकर यांची पहिली महत्त्वाची नियुक्ती म्हणजे पोस्टिंग झाली ती केरळ राज्यात त्रिवेंद्रम येथे असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक म्हणून. तिथं त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यामुळे कॅल्ट्रॉन केरळ इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेने वेगाने प्रगती झाली. ते पाहून अनेक राज्यांनी कॅल्ट्रॉनसारख्या महामंडळाची स्थापना केली. आपल्या देशात खऱ्या अर्थानं संगणक युगाचा आरंभ 1980 म्हणजे 1980 नंतर झाला. हवामान, संरक्षण, शिक्षण, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रात संगणकाची घोडदौड सुरू झाली. म्हणजे आपल्या देशात, भारत देशात संगणकाची म्हणजे कम्प्युटराईज झाला आपला भारत देश तो 1980मध्ये 1980मध्ये. त्यात मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, डिफेन्स, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट अशा क्षेत्रात संगणकाची घोडदौड सुरू झाली, म्हणजे तिथे यूज करायला सुरुवात केली. त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाकांक्षी संस्था स्थापन करण्यात आली, जिचं नाव होतं सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे CDAC. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे CDAC. या संस्थेच्या संस्थापक संचालकपदी डॉक्टर विजय भटकर यांची निवड करण्यात आली. प्रति सेकंदाला 2000 म्हणजे 2000 दशलक्ष म्हणजेच 20,000 लॅक, दॅट इज 20,000 लॅक पर सेकंड गणिती क्रिया सहज करणाऱ्या सुपर कम्प्युटरची निर्मिती अमेरिकेत करण्यात आली. तंत्रज्ञान क्षेत्रातील हे महाआश्चर्य होते. भारताला असा संगणक मिळणे हे वरदान होते, पण अमेरिकेने विकसित केलेला तो महासंगणक म्हणजे सुपर कम्प्युटर भारताला देण्यास नकार दिला. हा सुपर कम्प्युटर जो अमेरिकेने तयार केला होता, ज्याची कॅपॅसिटी होती 2000 दशलक्ष कॅल्क्युलेशन्स पर सेकंड, तो अमेरिकेने भारताला देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर तसा संगणक बनवण्यासाठीचे उच्च तंत्रज्ञान न देण्यासंबंधी रशियावरही दबाव घातला. म्हणजे रशियालाही सांगून ठेवलं की भारताला हे तंत्रज्ञान द्यायचं नाही. भारताची सर्व बाजूने कोंडी करण्याचा तो प्रयत्न होता. म्हणजे भारत विकसित होता कामा नये असं विकसित देशांची इच्छा होती. पण डॉक्टर विजय भटकर या लढवया व्यक्तीसाठी ती एक इष्टापत्तीच होती. इष्टापत्ती म्हणजे संकट काळात मिळालेली चांगली संधी. इष्ट म्हणजे योग्य आणि आपत्ती म्हणजे संकट. त्यांनी काही युवा तंत्रज्ञांचा एक संच म्हणजे टीम तयार केला. त्यांना CDAC या संस्थेची साधनसामग्रीने सहकार्य मिळालं. त्यावेळची एकूण परिस्थिती पाहता हा प्रकल्प नुसता शिवधनुष्य उचलण्यासारखा नव्हता, तर गोवर्धन पर्वत उभारण्यासारखाही होता. म्हणजे ते खूपच कठीण होतं. आव्हान जितकं अवघड तितकं विजय भटकरांना 1000 हत्तींचं बळ यायचं. म्हणजे ते अधिक जोमाने कामाला लागायचे. त्यांनी त्यांच्या टीमने अक्षरशः रात्रीचा दिवस करून संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला सुपर कम्प्युटर बनविला. शेवटी त्यांच्या टीमने व त्यांनी मिळून भारतीय बनावटीचा सुपर कम्प्युटर बनविला. त्याला अतिशय समर्पक नाव दिलं परम संगणक. परम संगणक हे त्या कम्प्युटरला नाव दिलं. परम संगणक हा इतर देशाच्या तुलनेत अतिशय वेगानं गणिती क्रिया करणारा होता. म्हणजे बाकी रशिया, अमेरिका यांच्यापेक्षा अजून सुपर कम्प्युटर म्हणजे अजून फास्ट गणित म्हणजे कॅल्क्युलेशन करणारा हा परम संगणक होता. त्याचा गणिती क्रिया करण्याचा वेग होता म्हणजे त्याची स्पीड होती पर सेकंड 8000 दशलक्ष म्हणजेच 80,000 लॅक कॅल्क्युलेशन पर सेकंड ही त्याची कॅपॅसिटी होती. जगातील प्रमुख 500 संगणकामध्ये परमची गणना होऊ लागली. पूर्ण वर्ल्डमधील 500 कम्प्युटरमधील त्याची गणना होऊ लागली, म्हणजे त्यात तो समावेश झाला. मुलांनी इयत्ता 8वीच्या वागेश्री या नवीन पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ संगणक ऋषी डॉक्टर विजय भटकर या पाठाचे प्रश्नोत्तरे अभ्यासक्रम व अधिक प्रश्न ऑलरेडी अपलोड केलेले आहेत.
मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन यूजफुल आणि एज्युकेशनल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांना तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप दिलेले असतात. आता वाचूया पुढील पाठ. पण एवढंच करून थांबतील ते विजय भटकर कसले, जे एवढं करून ते थांबणारे नव्हते. एक माणूस एक अधिक वेगवान असे परमसंगणक निर्माण करून एक दैदिप्यमान मालिकाच त्यांनी तयार केली. त्यामुळे अभिमान वाटावा अशी आश्चर्यकारक गोष्ट घडली. ज्या देशांनी भारताला संगणक तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता, तेच देश आता परमसंगणकासाठी भारताकडे मागणी करू लागली. म्हणजे ज्या देशाने तंत्रज्ञान दिलं नव्हतं तेच आता भारताकडे उलट ते सुपर कम्प्युटर म्हणजे परम कम्प्युटरसाठी मागणी करू लागली. हा अर्थातच डॉक्टर विजय भटकर या असामान्य व्यक्तीच्याच नव्हे तर भारताच्या मुकुटावर खोचलेला तुरा होता. ग्रामीण भागातील सामान्य जनतेला संगणकाची सुविधा मिळावी, म्हणजे गावातील लोकांनाही कॉम्प्युटरची सुविधा मिळावी, हे डॉक्टर भटकरांचे स्वप्न होतं. म्हणून त्याने भारतातील सर्व प्रमुख भाषा व लिपी यांचा समावेश असलेले संगणक बनविले. सगळ्या भारतीय भाषांचा त्यात समावेश केला. मीन्स इन्क्लुडेड ऑल इंडियन लँग्वेजेस इन दिस कम्प्युटर. विज्ञान, तंत्रज्ञान, विकास व विस्तार हा त्यांचा जणू ध्यास होता. सायन्स, टेक्नॉलॉजी, डेव्हलपमेंट हे त्यांचा ध्यास होता. त्यांनी सर्व शाळांना जोडू शकेल असे संगणक महाजाल म्हणजे नेटवर्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला. एज्युकेशन टू होम ETH, विज्ञान आपल्या दारी असे उपक्रम राबविले. जगाच्या डिजिटल नकाशावर त्यांनी प्रिय भारताला मानाचं स्थान मिळवून दिलं. या कार्याबद्दल विजयजींना पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण असे अनेक सन्मान लाभले. These are the awards given to Dr. भटकर, पद्मश्री, पद्मभूषण अँड महाराष्ट्र भूषण. डॉक्टर विजय भटकरांना आयुष्यातील आव्हान देणाऱ्या प्रसंगांनी एक गोष्ट शिकवली होती. उद्योगिनम पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः, म्हणजे सतत उद्योग प्रयत्न करणाऱ्या पुरुषालाच लक्ष्मी म्हणजे यश किंवा विजयश्री प्राप्त होते. इथे आज संस्कृत श्लोक दिलेला आहे की त्यांना आयुष्यात फेस करावे लागलेल्या चॅलेंजेसमधून ते खूप काही शिकले की परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळत नाही. त्याचबरोबर त्यांना हेही चांगले माहीत होते की नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः, म्हणजे नुसतं बसून राहिलेल्या सिंहाच्या तोंडात तो जरी वनराज असला तरी आपणहून कोणताही प्राणी प्रवेश करत नाही. म्हणजे परिश्रम, कष्ट केल्याशिवाय कुणालाही काहीच प्राप्त होऊ शकत नाही. जरी तो जंगलाचा राजा सिंह असला तरी त्याला आपलं खाद्य मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. त्याच्या मुखात म्हणजे तोंडात डायरेक्ट कुठले प्राणी येऊन बसणार नाही आहेत आणि तो खाऊ शकेल असं होणार नाही. अमेरिकेतील एका विज्ञान तंत्रज्ञान परिषदेत त्यांना विचारलं गेलं, तुम्ही एवढं संगणक ज्ञान कुणाकडून मिळवलं? यावर डॉक्टर भटकरांचं उत्तर होतं, अर्थात तुम्ही आम्हाला महासंगणक द्यायला दिलेल्या नकाराकडून. हे त्यांनी ठासून सांगितलं अमेरिकेत. डॉक्टर भटकरांचं म्हणणं आहे की 19वे शतक युरोपियन लोकांचं होतं. म्हणजे 19व्या शतकात युरोप या देशाची प्रगती झाली. 20वे शतक अमेरिकेचं होतं. म्हणजे 20व्या शतकात इन 20th सेंच्युरी अमेरिकेचं होतं. म्हणजे अमेरिका अग्रेसर होती. पण 21वे शतक निश्चितच भारताचं आहे. त्यांचं हे बोल खरे ठरले आहेत. हे अर्थातच विजयजींचं दृष्टिपण आहे. 21व्या शतकात भारत नक्कीच प्रगती करेल हे त्यांना अगोदरच माहीत होतं, कारण त्यांना आपल्या परिश्रमांवर आपल्या टीमवर विश्वास होता. गंमतीनं म्हणायचं तर मूषक वाहनावर आरूढ गणेशाचं अमर स्तोत्र लिहिणारे जसे गणक ऋषी, तसे उंदरावर म्हणजे माऊस चालणाऱ्या संगणकाचे डॉक्टर विजय भटकर आहेत. संगणक ऋषी
बघा विचार करून. या पाठाचे लेखक आहे प्राध्यापक रमेश सप्रे. मुलांना जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.